पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। दररोज वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून सरकारच्या निषेधार्थ पनवेलमध्ये शिवसेना उभाटातर्फे जन आक्रोश मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी शासनाविरोधात घोषणा देऊन महिलांनी रोष व्यक्त केला। महागाईने जनता त्रस्त झाली असून अनेकांचा जीव मेटाकुटीस आला आहे। शासनाने इंधनवाढीसह गॅस दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचे काम केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। जनता महागाईने त्रस्त झाली असून हे शासन पैशाचे खोके वाटून उमेदवार विकत घेत असल्याचा आरोप देखील करण्यात आला। यावेळी महिलांनी रस्त्यावर भाकरी भाजून तहसीलदारांना भेट दिली। या सरकारचा पापाचा घडा भरला असून पुढील काळात महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी उपनेते बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण, जिल्हा प्रमुख दीपक निकम, रामदास पाटील, गटनेत्या लीना गरड यांच्यासह नगरसेवक, शिवसैनिक, महिला आघाडी आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदन देता या बीजेपी सरकारचं करायचं काय? 14 साली 500 दिनचं गाजर दाखवून केंद्रामध्ये मोदी सरकार स्थापन झालं, परंतु न भूतो न भविष्यती असे बुरे दिन जनतेचे आलेले आहेत। मॅक्रोनॉमिक्स ज्याला म्हणतात, मग अगदी सेन्सेक्स रसातळाला गेलाय, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरत चाललाय, फॉरेक्स फंड रोज रित होतोय। या मोठमोठ्या ज्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे काही मोठा फुगून ठेवला होता तो देखील आता फुटत चाललेला आहे। आणि यासोबतच कर्जाचं डोंगर जवळजवळ 225 लाख कोटी एवढं कर्ज केंद्र सरकारने या भारत सरकारवर करून ठेवलेलं आहे। आणि यासोबतच उद्योग, कृषी असेल, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सुशासन या बाबतीत अग्रणी असलेला महाराष्ट्र हा दिवसेंदिवस पिछडत चालला आहे। ज्या ठिकाणी महाराष्ट्र हा पायोनियर होता, सर्व देशाला दिशा दाखवत होता, परंतु आज मात्र या राजकारण्यांच्या खेळापायी आणि असंस्कृतपणामुळे महाराष्ट्र अगदी पिछेहाट होत चाललेली आहे। दिवसेंदिवस भाव वाढत चाललेले आहे, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे, सर्वसामान्य नागरिकांचं जे काही बजेट आहे महिन्याचं ते कोलमडून गेलेलं आहे। महिलांना फार मोठा त्रास होतोय, महिला सुरक्षेचा बोजवारा उडालेला आहे। या अशा सगळ्या बजबजपुरीमध्ये आम्ही सर्वजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या सरकारची कान उघडणी करण्यासाठी, त्यांचे डोळे उघडण्यासाठी आणि जनतेचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आंदोलनाला आलेलो। सर्वसामान्यांना दैनंदिन गरजा विकत घेण्यासाठी खिशामध्ये पैसे राहिलेले नाहीत, परंतु यांना विरोधी पक्षाचे आमदार, खासदार विकत घेण्यासाठी खोकेच्या खोके रीते करण्यासाठी यांच्याकडे उपलब्ध आहेत। दिवसेंदिवस महाराष्ट्र अगदी पिछाडीला चाललेला आहे। सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा यांना विचार नाही आहे, त्यांच्या शिक्षणाचा विचार नाही आहे, नीटच्या परीक्षा नियोजनासाठी यांना यंत्रणा नाही आहेत, परंतु विरोधी पक्षाचे उमेदवार फोडून सर्व निवडणुका बिनविरोध करण्याचं नियोजन मात्र यांच्याकडे आहे। शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव त्यांना देण्यासाठी पैसे नाही आहेत, परंतु विरोधी पक्षाचे नेते फोडण्यासाठी या सरकारकडे पैसे आहेत। तेव्हा लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा मार्ग असतो की जनतेच्या आंदोलनाचा मार्ग, त्याच्या माध्यमातून सरकारला वटणीवर आणण्याचं आणि शिवसेना स्टाईलने वटणीवर आणायचा मार्ग आज आम्ही रस्त्यावर उतरून घेतलेला आहे। या ठिकाणी महिला भगिनींनी त्यांना रोज ज्या ज्या समस्यांना त्रास सहन करावा लागतोय आणि या गॅस सिलेंडर वाढलं असेल किंवा आजच जे काही गॅस सिलेंडर सवलतीच्या दरात मिळणार होते 9 ते आता 3 वर केलेले आहेत। दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाववाढ रोजच होत आहे। या सगळ्या गोष्टींचा त्रास जो आम्हा सगळ्यांना होतोय तो आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आक्रोश करून इथे तहसीलदार, ज्या काही शासनाच्या प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून सरकारच्या कानावर पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलोय। आणि सरकारला शेवटचा इशारा आहे, तुम्ही
अगदी मोठी संख्याबळ असून या ठिकाणी शासनकर्ते झालेले आहात, तेव्हा शिस्तीने शासन करा, लोकांना त्यांच्या सुखसुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला जी काही राजकारणाची हाव सुटलेली आहे, विरोधी पक्ष संपवण्याची हाव सुटलेली आहे, ते न करता व्यवस्थित सुशासन करा. ह्याच या माध्यमातून आम्ही या सरकारला इशारा देतोय. अरे कमी करा, कमी करा, महागाई वाढवण्या सरकारचा विचारा. आता हे बोललं आमले कुठे गेला. आज आपण या ठिकाणी मोर्चाचं हे केलेलं आहे, तर काय सांगाल? बघा, 2 दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाई विरुद्ध ही आंदोलनं केली जात आहेत. पनवेलचा आंदोलन जरा 2-3 दिवस उशिरा झालेला आहे, कारण आमचं कार्यालयाचं उद्घाटन होतं. त्या गडबडीत जिल्हाप्रमुख सर्व पदाधिकारी होते, पण परवा जिल्हाप्रमुख त्यांच्या सहकार्याने हे जाहीर केलं ना, आजचं आंदोलन भर उन्हात होत आहे. या भर उन्हात आंदोलन होताना महिला भगिनी, आता प्रसाद भोईर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना काय कमतरता आहे, त्यांना काय छल आहे कुटुंब चालवताना, सर्वांनाच आहे. असं असताना ही महागाई, जो आज काल झालेला रायगड रत्नागिरी मतदारसंघ, मी महाराष्ट्राचा बोलत नाही, जो घोडेबाजार झाला, 50-100 कोटी निवडणुकून बिनविरोध करण्यात आला, तो खर्च या शासनाने केलेला आहे. तेवढेच पैसे लोकांना दिले असते तर काहीतरी झालं असतं. ते करत नाही. उलट ही महागाई, ही टंचाई, दर पेट्रोलचं, आणि त्यात भर जे त्या महिलांच्या बायकांनी बचत केलेले पैसे ठेवलेले आहेत, ते लेडीज बाथ या शासनाने चालू केलेले आहेत. त्या लेडीज बाथ तरीच बंद करावे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. नाहीतर या सर्व पक्षाच्या वतीने पनवेल, उरण, कर्जत, जिथे जिथे लेडीज बार आहेत, पोलीस कमिशनर, मुंबई, नवी मुंबई, इथे शिवसेनेचा मोर्चाही या बाबतीत धडकणार आहे. जे कार्यकर्ते उन्हातानात आलेले आहेत सर्वांना धन्यवाद देतो. काल माझे एक क्लिप फार G9 प्रसिद्ध होतं, बबन पाटलांची जीभ घसरली ना, घसराला लावली. अहो, ज्या माणसाला आमच्या किशोरीताईंनी सांगितलं 500 रुपयाची लायकी ना, तो 25 कोटीचा मालक झाला. या भगव्या मुले आणि त्या मातोश्रीच्या नावामुळे. ही शिवसेनेची किमया आहे. आमदार गेले, खासदार गेले, पण आमचा शिवसैनिक जाग्यावर आहे. आम्ही या जनतेसाठी आमची ही लढाई आम्ही चालू ठेवणार आहे. काही दिवस जातील, पण खासदार ना आमदार हे शिवसेनेत महाराष्ट्रात होतील आणि मुख्यमंत्री उद्धव साहेबच होतील. हे सर्व लोकांना कळतं. लोक संपूर्ण रिक्षावाला असो, भाजीवाला असो, कोणी असो, सगळे, तुम्ही पत्रकार पण आहात, सांगा ना तुम्हाला काय वाटतं ही महागाईमुळे. या महागाईमुळे संपूर्ण महाराष्ट्र त्रस्त आहे, देश त्रस्त आहे, कारण यांचा कुठल्याही प्रकारचा नियोजन नाही. म्हणून त्या निषेधाकरता हे सर्व शिवसैनिक आले. महिला खाली बसून तिकडे भाकरी भाजल्यामुळे ते नाही. माझं नाव ना घेतला, तू सगळी तयारी करून आली होती टोपला घेऊन. या म्हणजे तुम्ही सगळ्या या महिला इथे आल्या आणि काम केला, सरकारचा निषेध केला, जनतेच्या कामासाठी केला. सर्व कार्यकर्त्यांना आपण उन्हातान्हात आले, आपल्याला सर्वांना धन्यवाद. कमी संख्येने आम्ही असो, पण आम्हाला निषेध करायचा होता. तो आज परवा ठरवल्या, जिल्हा प्रमुखांनी ठरवलं, फोन केलं, प्रसाद भोईरला फोन केला, आपल्याला निषेध करायचा. मला परवाच लोक आले होते, अख्खा तालुका पनवेलमध्ये कार्यालयाच्या उद्घाटनाला परत लोकांना बोलवलं. पण प्रश्न महत्त्वाचा लोकांच्या जीविताचा आहे, महागाईचा आहे, तो निषेध केलाच पाहिजे. म्हणून आम्ही आज हा निषेध नोंदवायला इथे आलेलो आहे. तहसीलदाराकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे. तहसील शासनाच्या प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे त्या पोहोचवतील. पण मी सांगतो, हे सरकार आणलं बैरं आहे, यांना जनतेचं काही ऐकायला जाणार नाही. त्यांना जे करायचं आहे तेच करणार आहे.
त्यासाठी सत्ता पालट हाच जनतेकडे एक मार्ग राहिलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इंधन दरवाढ विरोधामध्ये, महागाई विरोधामध्ये, तसेच गॅस सिलेंडर महागाई विरोधामध्ये जन आक्रोश आंदोलन आज आपण पाहताय की आम्ही चुलीवरची भाकरी फेक आम्ही स्वतः महिलांनी आमच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या असतील, नगरसेविका असतील आणि सर्वांनी मिळून ही भाकरी आज चुलीवर बनवलेली आहे. तर आज आपले हे दिवस आलेले आहेत त्या भाकरी बनवतोय. आज गॅस सिलेंडर आपल्या जनतेला मिळत नाहीये. टाकणी घ्यायला गेलं तर 1200-1500 रुपये त्याची किंमत आहे, ती आपल्याला परवडत नाहीये. आज ही वेळ आलेली आहे आणि काही दिवसांनी जर हा पक्ष भारतीय जनता पार्टी जर सत्तेत असली तर पुढे आपल्याला भाकरी करता येणार नाही, आपल्याला लाकूडही मिळणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात जंगलाचा ऱ्हास होतो आहे, झाडाची कत्तल होते आहे, तर पुढे आपल्याला लाकूडही मिळणार नाही अशी अवस्था आपली होणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आज ही वेळ आलेली आहे की आपला देश हा भाजपमुक्त कसा होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सर्व जनतेने मिळून या महागाईच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. आज आम्ही शिवसेना पक्ष आहोत, आमची महाग जनता आहे, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आमची भावी जनता आहे. तर नक्कीच आपल्याला जर विकास हवा असेल तर आपल्याला शिवसेना आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे सतत आले तर नक्कीच जनतेला सुखसुखीचे दिवस येतील हे मी आश्वासन देतो.